महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बहुजन समाजाचे कणखर नेतृत्व आदरणीय अजितदादांचा दिनांक 28 रोजी अपघाती दुःखद निधन झालं. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर एक शोककळा पसरली. बहुजन समाजाचा आधार, बहुजन समाजाचं कणखर नेतृत्व, शाहू फुले आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थानं जोपासणारे अजितदादा आज आपल्या सर्वांच्यातून निघून वाळवे तालुका तसेच वरून इस्लामपूर याच्याविषयी आदरणीय दादांचं एक विशेष प्रेम, विशेष जिव्हाळा राहिला. दादांचं नातं इथं असल्यामुळे दादांचं विशेष लक्ष वाळवे तालुक्यावर वरती होतं. वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदारदादा यांच्यावर विशेष स्नेह होता त्यांचा. अशा परिपूर्ण नेतृत्वाने जाण्यामुळं आपल्या महाराष्ट्रावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या सगळ्या सवयी, समाजप्रिय, लोकाभिमुख नेहमी निर्णय घ्यायची क्षमता, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करायची सततची तन्मयता, नेहमी जनतेचा आणि जनतेचाच विचार करणं, सगळा महाराष्ट्र हे आपला स्वतःचा संसार मानून त्यांनी काम केलं. अशा आदरणीय अजितदादांना आपल्यातून गेल्यामुळं आमच्या सर्व दादांच्या प्रेमींच्यावर फार मोठा दुःखद प्रसंग आलेला आहे. आमच्या एन.डी. पाटील परिवार, एन.डी. पाटील शुगर, एन.डी. पाटील प्रतिष्ठान, हॉटेल कोकज, विजय सांस्कृतिक भवन या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहतो. आणि 2 वर्षापूर्वी याच दिवशी दादांचं इथं वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्घाटनानिमित्त याच ठिकाणी भाषण झालं होतं. आणि दुर्दैवाने आज 2 वर्षांनी त्याच ठिकाणी हा प्रसंग येतोय. हे अतिशय वेदनावह आहे. महाराष्ट्रातली सगळीच जनता दादांच्या जाण्यानं हळहळली. सर्वांनाच मनाला चटका लागणारी घटना घडली. या सर्व प्रसंगामध्ये आम्ही दादांना श्रद्धांजली वाहतो आणि मी थांबतो. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आमचे आधारस्तंभ अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला अतीव दुःख आहे. सर्व जनतेच्या मनात हळहळ आहे. दादांचं उरुणी शिवरपूर शहराशी एक अतूट नातं होतं. त्यांचा जिव्हाळा होता. दादांच्या थोरल्या बहीण सौ विजयाताई पाटील व दाजी डॉक्टर मोहनराव पाटील यांचं घर उरुणीश्वरपूरमध्ये, त्यांचं गाव उरुणीश्वरपूर. त्यामुळं दादांचं बहिणीच्या घरी आणि बहिणीच्या गावात नेहमी जाणे न असायचं. दादांचं त्या उरुणीश्वरपूर शहरावर प्रेम होतं, एक भावनिक नातं होतं. आज दादा आपल्यात नाहीत, परंतु काय करणार, आज काय नाईलाजच आहे. आम्हाला तर अतीव दुःख, अतीव भावना अनावर आहेत. आज ज्या गोरगरीब जनतेसाठी दादांनी काम केलं, ज्या गोरगरीब जनतेचा सतत कळवळा ठेवला आणि जनतेनेही त्यांना तेवढंच प्रेम दिलं, अशा जनतेच्या भावना आणि जनतेचं दादांबद्दलचं एक अंतिम स्मृती म्हणून आज त्यांचा अस्थिकलश आम्ही उरुणीश्वरपूरमध्ये जनतेच्या दर्शनासाठी
ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांच्या स्मृती राहतील असं आम्हाला कदापि वाटलं नव्हतं. आम्हाला पटतही नाही दादा आज आपल्यातून नाही आहेत. आम्हाला मन आमचं मान्य करायला तयार नाही. कित्येक लोक आज उरुणेश्वरपूर मधले हेच म्हणत होते की दादा नाहीत, हे आम्हाला पटतच नाही. आमचं मनच त्यासाठी तयार नाही. दादांचे काम करण्याबद्दलच्या गोष्टी, दादांनी जे ज्या लोकांचं काम केले, असे कित्येक लोक प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. आज दादांच्या अस्थींचं दर्शन घ्यावं लागतंय, ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. परंतु ह्या दादांच्या पवित्र अस्थींना स्मरून मी सांगतो की दादा हे अमर राहणार. दादा त्यांच्या कामाच्या रूपानं नेहमीच महाराष्ट्र, जोपर्यंत हे महाराष्ट्र राज्य आहे तोपर्यंत अजितदादा हे अमर राहणार. मी त्यांच्या अस्थींना वंदन करून आज उरुणेश्वरपूर शहरात त्यांच्याबद्दलच्या अस्थि दर्शनाचा अस्थि कलश तो 1 वाजता आता आम्ही कृष्णा नदीत विसर्जित करणार आहोत आणि त्यांना शेवटची मानवंदना देणार आहोत. आज या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांचे व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय व सगळ्यांचे दैवत स्वर्गीय अजितदादा यांचा अस्थि कलश या ठिकाणी उरुणेश्वरपूर शहरात आणलेला आहे. खरं तर उरुणेश्वरपूर शहरातील सर्व जनता या ठिकाणी येऊन त्यांचा आशीर्वाद व प्रेरणा घेऊन जात आहे. या अस्थि कलशाच्या दर्शनाच्या निमित्तानं खरं तर अजितदादांच्या विषयी बोलायचं म्हणलं तर बरंच काय आहे. कारण बहुजन समाजाचा एक नेता जो मातीशी नाळ जुळलेला होता, असा नेता आज आपल्यातनं निघून गेलेला आहे. खरं तर आज आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम विविध माध्यमातून बघतो की हा अपघात आहे का घातपात आहे, याचं सगळं आपण आज बघित आहे. खरं तर घातपात असेल किंवा अपघात असेल, परंतु नुकसान तर आमच्या बहुजन समाजाचं झालेलं आहे. आणि आज असा नेता तयार व्हायचा असेल, नेता म्हणजे एक लढवई नेता, लढणारा, वेळ पडली तर लढणारा, एखाद्या विकासा कामासाठी जर लढला तर ते काम होईपर्यंत माघार न घेणारा असा हा नेता होता. आणि मलाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असंच वाटतंय की या राजकारणात चांगल्या कामासाठी व भाजपला नडला म्हणूनच हा घातपात झाला का अपघात झाला, असा हा झालेला जो इन्सिडेंट आहे, जी घटना आहे ती फार दुःखदायी आहे. आणि आजही पूर्ण महाराष्ट्र याच्यातून सावरलेला नाही. कारण झोपून उठलं की अजितदादा आपल्यात नाहीत या अशी कल्पनाही करवत नाही. कारण रोज लहान मुलांच्या तोंडातून, युवकांच्या तोंडातून किंवा ज्येष्ठांच्याही तोंडातून अजितदादासारखा एक बहुजन समाजाचा नेता गेला याचं दुःख आज सर्वांनाच आहे. आणि उरुणेश्वरपूर नगरी ही या दुःखात सामील आहे. खरं तर या दुःखातून सावरणं शक्य नाही, तरी पण या दुःखातून सावरण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. आज अजितदादा आमच्यात अस्तित्वात नाहीत हे मनालाही पटत नाही आणि देशातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेलाही पटत नाही. कारण अजितदादांचं अस्तित्व हे असं होतं की स्पष्ट वक्तेपणा, परत अजितदादांना कामाचा उरक हा खूप होता. त्यामुळं अजितदादांच्याबद्दल जनतेला खूप प्रेम होतं आणि असणार आहे. आज अजितदादांच्या अस्थी इथं आणलेल्या आहेत. त्यांना ईश्वरपूरमधील जनतेने भरपूर विनम्र अभिवादन केलेलं आहे. आणि अजितदादांसारखा माणूस होणे नाही, कारण अजितदादांसारखा
समाजातल्या तळागाळातल्या लोकांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे. एवढं बोलून मी थांबते. नमस्कार. आज ईश्वरपूरमध्ये आपले स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या अस्थी दर्शनासाठी आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके व करारी व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार यांचं अस्तित्व जोपर्यंत सूर्य, पृथ्वी, चंद्र आहेत तोपर्यंत कायमस्वरूपी राहणार आहे. कारण ते माणसाच्या मनामनातील नेते होते, सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे. माझं वैयक्तिक मत असं आहे की सामान्य जनतेचा बाप गेला आहे, ही माझी भावना आत्ता सध्या तिथं व्यक्त होत आहे. कारण बोलण्यासारखं खूप आहे, पण भावुक इतकं होतं की हे व्यक्त करणं, शब्दात व्यक्त करणं माझ्याच्याने तर शक्य होत नाही आहे. पण मला खरोखर वाटतं की आमच्यासारख्या सर्वसामान्य नेत्यांचा बाप हरपतो. एवढंच बोलते. नमस्कार. आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं एक दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि त्या घटनेमध्ये महाराष्ट्रात जो विकासाचा एक वेग होता तो वेग थांबवण्याची भीती निर्माण झाली. स्वर्गीय अजितदादा पवार हे बहुजनांचे नेते होते. विशेष करून या अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अल्पसंख्याकांच्या विषयी आदरणीय दादांनी दिलासा देणाऱ्या, अल्पसंख्याक समाजाला, विशेष करून मुस्लिम समाजाला प्रोत्साहित करणाऱ्या, मुख्य प्रवाहात आणणाऱ्या काही निर्णय घेतले. त्यामध्ये मार्टीसारखा विषय असेल, त्यामध्ये मौलाना आझाद महामंडळाला भरीव निधी देण्याचा एक विषय असेल. आदरणीय अजितदादांनी मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम असेल, हे निश्चितपणे केलेलं आहे. आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जे दादांनी, आदरणीय स्वर्गीय दादांनी जो निर्णय घेतला तो मुस्लिम समाजाला निश्चितच मुख्य प्रवाहात आणणारा असा होता. आज दुर्दैवानं स्वर्गीय अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या अस्थिकलश हे आपल्या शहरामध्ये आणण्यात आलेलं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन करण्याची शक्ती देवो, एवढीच प्रार्थना. धन्यवाद.